नाश्त्याला रोज रोज काय करायचं हा प्रश्न असेल ना, तर हा मस्त मौसूद नाश्ता नक्की करून बघा. बनवायला अतिशय सोपा आहे. कुठलंही धान्य आपल्याला भिजवायला लागत नाही किंवा काहीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी सकाळच्या घाईमध्ये जरी असाल ना, तरी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतो. इतकी सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणे सिंपल, सोपी आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी रेसिपीला लाईक जरूर करा. हा नाश्ता करायला आपल्याला जास्त वस्तूंची गरज नाही, फक्त आपल्याला लागेल रवा. जो तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल ना, जाड, बारीक कुठलाही घ्या. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे. सेम कपाने आपल्याला पाव कप दही लागेल. फ्रेश दहीच आपल्याला इथे वापरायचं आहे. सेम कपाने आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस आहेत ना, सुरुवातीला एकजीव करायचे आहेत. मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर अशी रव्याची स्मूथ पेस्ट तयार करून झाली आहे. या ठिकाणी तुम्ही ताकही वापरू शकता, परंतु पाण्याचे प्रमाण थोडंसं तुम्हाला कमी करावं लागेल. नाहीतर आपलं मिश्रण जास्त पातळ होण्याची शक्यता असते. तर हे मिश्रण मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि 5 मिनिटांसाठी एकाच डिरेक्शनमध्ये हे फेटून घेणार आहे. त्यामुळे आपला तयार पदार्थ मस्त हलका फुलका आणि जाळीदार तयार होतो. आता मिश्रणाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागली ना, तर ते पुढे आपण वापरणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे रवा चांगला भिजला जातो. आता इथे 5 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण घट्ट झालेलं आहे. त्यासाठी 3 ते 4 चमचे पाणी मी अजून ॲड केलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीसाठी फक्त जिरं घालायचं आहे. तुम्हाला जर का नाश्ता पौष्टिक बनवायचा असेल, तर यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या कापून घालू शकता. पण अगदी प्लेन मी हा नाश्ता बनवणार आहे. काहीही ॲड करणार नाही. तर ह्यात 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे. 1 चमचाभर साखर घातलेली आहे. तुम्हाला जर साखर स्किप करायची असेल तर करू शकता. चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे हा आपला नाश्ता मौसूद तयार होतो. तर हे सर्व जिन्नस पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहेत. एकदम साधा, सिंपल, सोप्पा नाश्ता आहे. अगदी तुम्हाला सकाळी घाईच्या वेळेस बनवायचा असेल, तरीही तो आरामात बनवू शकतो. हे पहा, मस्त असं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत असेल. यापेक्षा पातळ किंवा जास्त घट्ट ठेवू नका. आता थोडीशी आपण पूर्वतयारी करून घेऊया. गॅसवर कढई ठेवून त्यात स्टँड ठेवून 2 ग्लास पाणी उकळत ठेवूया. तसंच ज्या ताटामध्ये आपल्याला नाश्ता सेट करायचा आहे ना, त्या ताटाला आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. म्हणजे ताटाला हा पदार्थ चिकटणार नाही. म्हणून तेलाने छान असं ग्रीस करून घेतलं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा इनो घालायचा आहे किंवा 1 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी इनोला ॲक्टिव्ह करून घेतलेलं आहे. आता कमेंटमध्ये प्रश्न विचारतात की सोडा किंवा इनो नाही घातला तर चालेल का? परंतु दोघांपैकी एक आपल्याला घालावंच लागतं. कारण ज्या पदार्थांमध्ये आपण असा इनो किंवा सोडा घातला नाही, तर पदार्थ हलका फुलका होत नाही आणि व्यवस्थित शिजलाही जात नाही. तेव्हा दोघांपैकी एक तरी आपल्याला घालायचंच आहे. पुन्हा एकदा एकाच डिरेक्शनमध्ये मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेचच ग्रीस करून ठेवलेल्या ताटामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे. 15 मिनिटांसाठी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आता गॅसवर आधीपासूनच पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं. ते छान आता उकळलेलं आहे. तर गरम पाण्यामध्ये आपल्याला हे असं ठेवायचं आहे. कुठलाही वाफवण्याचा पदार्थ असतो ना, तो ठेवण्या अगोदर पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच वाफवण्याचा पदार्थ ठेवायचा आहे. 15 मिनिटं मध्यम गॅसवर ठेवायचं आहे. तोपर्यंत मधल्या वेळेत आपण चटणी बनवून घेणार आहे.
कारण ह्या पदार्थाबरोबर चटणी खूप छान लागते. शिवाय आपण प्लेन ठेवल्यामुळे आपल्याला इथे चटणीची गरज लागणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतली, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घालायचं आहे, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, सोबतच 2 चमचे फुटाणे किंवा डाळ्या घालायच्या आहेत. सोबतच थोड्याशा फरसाणच्या गाठ्या घातलेल्या आहेत, 2 हिरव्या वेलची. यामुळे चटणीची टेस्ट अप्रतिम होते. तुम्ही नक्की घालून बघा. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर मस्त अशी चवीची ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता किती घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार पाणी ॲडजस्ट करू शकता. तर ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता 15 मिनटं झालेली आहेत, तर नाश्ता आपला शिजला आहे की नाही हे एकदा बघून घेऊया. लक्षात ठेवा, 15 मिनटं अगोदर हा नाश्ता अजिबात उघडून बघायचा नाही. तर ह्या पदार्थांमध्ये एकदा वाफ निघून गेली ना तर हा व्यवस्थित फुलला जात नाही, खाली बसतो आणि तो कच्चा राहतो. आता फोक घालून बघायचं, फोकला मिश्रण अजिबात लागलेलं नाही, समजायचा नाश्ता व्यवस्थित शिजला गेलेला आहे. हा गरम असताना कट केला तर व्यवस्थित कट होत नाही, थंड झाल्यावर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यामुळे 5 ते 10 मिनटं आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तर हे पहा, पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर तुम्ही कुठल्याही आकारामध्ये ह्याला कट करून घेऊ शकता. तर ह्या पदार्थाला तुम्ही काय नाव देणार ते मला कमेंटद्वारे कळवा. मी ह्याला रवा ट्रँगल बोलणार आहे. तुम्ही याला काय नाव देणार आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तर हे पहा, मस्त असा आपला रवा ट्रँगल तयार झाला आहे. तर हा अगदी प्लेन आहे, तर अजून चटपटीत करायचा आहे, त्यामुळे खायला मजा येईल. तर एका प्लेटमध्ये संपूर्ण ट्रँगल्स आपण काढून घेतलेले आहेत. हा तर रव्यापासून ट्रँगल्स तयार झालेला आहे. आता लगेचच आपण याला 2 चमचे तेलावरती दोन्ही बाजूंनी शेकून घेऊया, म्हणजे याला छान अशी एक टेस्ट लागणार आहे. हा नाश्ता लहान मुलांना जरी दिला तर ते आवडीने खातील. मुलांना डब्यामध्ये सॉसबरोबर देऊ शकता किंवा ह्यामध्ये भरपूर भाज्या घालून हा नाश्ता तुम्ही पौष्टिक बनवू शकता. तर 2 ते 3 चमचे तेल मी या पॅनमध्ये घातलेलं आहे. आता याला चटपटीत बनवण्यासाठी मी इथे काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे. 1 चमचाभर घातलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी याला शेकून घेणार आहे. काही मिनिटांसाठी तुम्हाला क्रिस्पी करायचं असेल ना तर कमी गॅसवर छान असा हा कुरकुरीतसुद्धा होतो. खायला अगदी खूप जबरदस्त लागतो. तर इथे सांबार मसाला किंवा पोळी मसाला घालून तुम्ही हे चटपटीत बनवू शकता. तरी मी दोन्ही बाजूने कमी गॅसवर याला भाजून घेणार आहे. भाजल्यामुळे याची टेस्ट अजून छान होते. किंवा नुसतं चटणीसोबत खाऊ शकता. तर दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे. बाकीचे जे राहिलेले ट्रँगल्स आहेत ना ते सुद्धा सेम पद्धतीने मी भाजून घेतले आहेत. तर मस्त असे चटपटीत क्रिस्पी कुरकुरीत आपले रवा ट्रँगल्स खाण्यासाठी तयार आहेत. अजिबात कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा जास्त मेहनतसुद्धा घ्यावी लागत नाही, की जास्त भांड्यांचा पसारा देखील होत नाही. सकाळी जर उठायला वेळ झाला असेल आणि नाश्त्याला काय बनवायचं तर हा पदार्थ एकदा तुम्ही जरूर ट्राय करून पहा. सगळ्यांना इतकं आवडेल ना की अगदी तुम्ही रोज जरी बनवून खाल्लात तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही. इतका छान हा लागतो. आता रेसिपी बघत बघत जर तुम्ही इथपर्यंत आला असाल आणि चॅनलवर जर माझ्या तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे केव्हाही माझी नवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळेल. आता रेसिपी जर तुम्हाला ही जरा जरी आवडली असेल ना तर तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.